हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या रविवार 22 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की या मालिकेत आता पुढे नेमकं काय घडणार आहे, काय भारी भारी ट्विस्ट येणार आहेत ते. फ्रेंड्स, या मालिकेचा जो मागील आठवडा होता तो खरंच खूप भारी होता. मल्हारने नुपूरच्या आयुष्यामध्ये नवीन रंग भरायला सुरुवात केली आहे. नुपूरचं आयुष्य रंगबेरंगी सतरंगी करायचं त्याने ठरवलं आणि सगळ्यात आधी तर नुपूरला आपल्या कंपनीमध्ये हेड शेफची पोस्ट दिली. नुपूरला चांगली नोकरी मिळाली, चांगला पगार मिळाला की तिचं आयुष्य सॉर्टेड होईल असं मल्हारला वाटतंय. आणि ते बरोबरच आहे. पैसा असला की सगळ्या गोष्टी जागच्या जागी होतात. परंतु नुपूरच्या पैशाच्या अडचणी तर दूर होतील, पण तिच्या आयुष्यामध्ये वेदांत गेल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी मल्हार कसं भरून काढणार. कारण जेव्हापासून वेदांत हे जग सोडून गेलाय तेव्हापासून नुपूर खूप दुःखी आहे. नुपूरने आयुष्य जगायचं सोडून दिलंय. ती फक्त श्वास घेतीये. ती आशासाठी, अन्वय, ईशासाठी जगतीये, पण स्वतःसाठी जगत नाहीये. तर फक्त जबाबदाऱ्या अंगावर आहेत म्हणून ती जगतीये. त्यामुळे तिने हसणं खेळणं सगळं सोडून दिलंय. स्वतःच्या आनंदासाठी ती काहीच करत नाही. आणि ही गोष्ट मल्हारला कळून चुकलीये. नुपूर रंग खेळत नाही, नुपूर स्वतःचा वाढदिवस साजरा करत नाही, नुपूर चांगलं नटत नाही, नुपूर काहीच करत नाही. आणि मल्हारने या सगळ्या गोष्टी केल्या. सगळ्यात आधी त्याने होळीला नुपूरच्या चेहऱ्याला रंग लावला. नुपूर खूप चिडली, पण मल्हारने तिला समजावून सांगितलं, चित्रात रंग असले ना तरच चित्र हे सुंदर दिसतं. त्यानंतर नुपूर तिचा वाढदिवस साजरा करत नाही, पण मल्हारने तिचा वाढदिवस साजरा केला आणि नुपूरला हॅपी बर्थडे विशसुद्धा केलं. नुपूरने त्याच्या शुभेच्छा स्वीकारल्या सुद्धा. आणि मग त्यानंतर मल्हारने नुपूरला गुढीपाडव्याला बोलवलं. हा जो गुढीपाडव्याचा एपिसोड होता ना तो खरंच खूप भारी होता, खूप एक नंबर होता. मल्हारने नुपूरसाठी एक सुंदर अशी नऊवारी साडी पाठवली आणि नुपूरने चक्क मल्हारला फोन करून सांगितलं, मल्हार सर, मी ही साडी नाही नेसली तर चालेल का? मी एखादा चांगला ड्रेस घालते. परंतु मल्हारने नुपूरला चांगलं ठणकावून सांगितलं, मी तुमचा बॉस आहे, मी तुम्हाला ऑर्डर देतोय, तुम्हाला ती साडी नेसायची आहे, छान तयार व्हायचं आहे आणि गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला यायचं आहे. आधी तर नुपूरला खूप राग आला, पण आशाने तिला समजावून सांगितलं की तूच म्हणतेस ना, आपण कोणतंही काम करत असलं तरी ते पूर्णपणे झोकून देऊन करायचं, संपूर्ण मनाने करायचं. आणि हीच गोष्ट नुपूरला सुद्धा पटली. आणि नुपूर गुढीपाडव्याच्या दिवशी जी काही तयार होऊन आली ना, त्यामुळे मल्हार हा तिच्यावर फिदाच झाला. तो तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. नुपूरची ती नऊवारी साडी, त्यावर तिच्या नाकातील नथ, माथ्यावर चंद्रकोर आणि तिचं ते सुंदर रूप याकडे मल्हार एकटक बघतच राहिला. बाकीचे सगळे आपल्याकडे बघताय याचं सुद्धा त्याला भान राहिलं नाही. आणि नुपूरच्या वागण्यात सुद्धा खूप बदल झालाय. याआधी जी नुपूर नेहमी घाबरलेली असायची, नेहमी टेन्शनमध्ये असायची, तिच्या चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले असायचे, त्याच नुपूरच्या चेहऱ्यावर आता एक सुंदर स्माईल असते, वेगवेगळे एक्सप्रेशन असतात. नुपूरने या शोभायात्रेत भाग घेतला. मल्हारच्या खांद्याला खांदा लावून ती या शोभायात्रेत होती. मल्हारला घाम आला तर तिने हे सुद्धा पाहिलं. जियाला त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसायला लावला. ते पाहून सुद्धा खूप भारी वाटलं. आणि मग जेव्हा ही शोभायात्रा सुमती इव्हेंटच्या ऑफिसजवळ पोहोचली, तेथे महिला कर्मचाऱ्यांनी लेझिमची सेवा अर्पण करायची होती. यामध्ये सुद्धा नुपूर सगळ्यात पुढे होती. नुपूरने खूपच सुंदर लेझिम खेळलं, खूपच सुंदर नृत्य सादर केलं, जे पाहून सगळेजण तिचं कौतुक करत होते. वा नुपूर, काय भारी डान्स करते, नुपूरमध्ये किती उत्साह आहे, किती ताकद आहे. खरंच नुपूरचा स्टॅमिना किती चांगला आहे, नुपूर काही थकत नाहीये, वेगवेगळ्या स्टेप्स करतीये, किती उत्साहाने हे सगळं करतीये. आणि हे सगळं ऐकून तायडीचा चांगला जळफाट झाला. तायडीला असं वाटलं, हा कार्यक्रम माझा आहे, गुढी मी उभारणार आहे, पूजा मी करणार आहे, लाईमलाईट माझ्यावर असायला हवी आणि माझं सगळं क्रेडिट ही नुपूरच घेऊन चालली आहे. सगळेजण तिचंच कौतुक करताय, कुणी माझं कौतुक करतच नाहीये. त्यामुळे तायडीचा खूप जळफाट झाला आणि तायडी ही कॉम्पिटिशन करायला लागली. नुपूर समोर हातात लेझिम घेऊन आली आणि लेझिमची विविध प्रात्यक्षिकं दाखवायला लागली. परंतु नुपूरने तिला प्रत्येक स्टेपमध्ये मात दिली. तायडीपेक्षा भारी तिने करून दाखवलं.
त्यामुळे तायडीला खूप राग आला. आता या नुपूरला तोंडावर पाडल्याशिवाय मी काही सोडत नाही असा विचार करून नुपूरच्या पायात पाय घालून तिने नुपूरला खाली पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच वेळेस नुपूरने उडी मारली. यावेळेस नुपूरला देवानेच मदत केली. तायडीचाच पाय मुरगळला आणि तायडी खाली पडली. तिला खूप लागलं आणि ती ढसाढसा रडू लागली. ते म्हणतात ना, आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणायला गेलो की आपण स्वतःच त्या खड्ड्यात पडतो आणि जेवढी पापं तायडी करते त्या पापांचंच फळ तिला मिळालं. तीच खाली पडली, तिचाच पाय मुरगळला. मग मल्हार घाबरला. मल्हारने चक्क गुढी सोडून दिली. नुपूरच्या हे लक्षात आलं की गुढी पडणार आहे आणि नुपूरने ही गुढी सावरली आणि ज्या ठिकाणी गुढी रोवायची होती त्याच ठिकाणी तिने हे गुढी रोवलीये. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसला. तायडीच्या बापाने आकांड तांडव केलं. पहा, हे काय घडलं? हा तर माझ्या तायडीचा मान होता. तायडी गुढी उभारणार होती आणि एका साध्या एम्प्लॉईने या नुपूरने गुढी उभारलीये. त्यामुळे तायडीला खूप राग आला. मल्हारला सुद्धा आश्चर्य वाटलं की नुपूरने हे काय केलं. नुपूर सुद्धा चांगलीच घाबरली. मग तायडीची आई, जिची कधी काही बोलायची हिंमत नसते, तिने सुद्धा नुपूरवर तोंड सुख घेतलं. तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची? हा माझ्या तायडीचा मान आहे. तू गुढी कशी उभारलीस? पण नुपूर काही डगमगली नाही आणि रेवती मावशी तिच्या मदतीला धावून आली. रेवती मावशीने या गायत्रीला ठणकावून सांगितलं, वहिनी, नुपूरवर काय ओरडताय? नुपूरने उलट आपल्या गुढीचा मान राखलाय. मल्हारच्या हातातून ही गुढी सटकत होती, ती खाली पडली असती. नुपूरने तर ही गुढी वाचवलीये आणि ही सगळी देवी आईचीच इच्छा आहे. नुपूरच्या हस्ते आपल्या कंपनीची गुढी उभारली जावी, त्यासाठीच हे सगळं घडलं. आणि आता तर नुपूरने गुढी उभारलीच आहे, मग नुपूरच्या हातूनच आपण या गुढीची पूजा का नाही करू, असं ती म्हणाली. त्यामुळे तायडीला आणखीन मोठा धक्का बसला. तायडीला तर आधीच नुपूरचा किती राग येतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि नुपूरने वर्षातून एकदा येणाऱ्या सणाचा मान सुद्धा तिच्याकडून हिरावून घेतला, म्हणून तायडी खूप चिडली. परंतु मल्हारसमोर ती आपलं खरं रूप दाखवू शकत नाही. मल्हारने तिला विचारलं, तायडे, नुपूरने जर पूजा केली तर तुला चालेल का? तायडी म्हणाली, हो हो चालेल. आणि तायडीने नुपूरला पूजेची परवानगी दिली. नुपूरला दिसलं की तायडी खूप चिडली आहे, तिला हे आवडलं नाहीये की मी ही पूजा केली आहे. पण तायडीच्या हातात काहीच नव्हतं. तायडी ही गप्प बसून राहिली आणि मग नुपूरला हा पूजेचा मान मिळालाय. नुपूर नक्कीच गुढीची पूजा करणार. आणि हा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड, सोमवारचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर ही गुढीची पूजा करेल आणि मग त्यानंतर सगळ्यांना गुढीपाडव्याचा प्रसाद देईल. या प्रसादामध्ये गूळ असेल, साखर असेल आणि त्याचबरोबर कडुलिंबाची पानं असतील. ही आपली परंपरा आहे. परंतु मल्हारला कडुलिंबाची पानं काही आवडणार नाही आणि मल्हार म्हणेल, नाही नाही, मला हा गुढीपाडव्याचा प्रसाद नकोय. आजपर्यंत कधीच मी ही कडुलिंबाची पानं खाल्लेली नाहीये. आणि तो चक्क सगळ्यांना सांगेल, चॅलेंज देईल की मला कुणीच हा प्रसाद खाऊ घालू शकत नाही. मला गुढीपाडव्याचा प्रसाद खाऊ घालायची कोणाचीच हिंमत नाहीये. आणि नुपूरने हे चॅलेंज स्वीकारलं. नुपूर मल्हारला म्हणाले, ठीक आहे सर, चॅलेंज ॲक्सेप्टेड. मी तुम्हाला हा प्रसाद खाऊ घालणारच. त्यामुळे मल्हारला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. ही नुपूर ही चक्क आपल्याला चॅलेंज देतीये की सर, मी तुम्हाला हा प्रसाद खाऊ घालणारच. त्यामुळे मल्हार सुद्धा खुश झाला, कारण मल्हारला सुद्धा हेच हवंय की नुपूरने मनसोक्त जगावं. वेदांत या जगात नाहीये, म्हणून कोणत्या सुखावर, कोणत्याच आनंदावर माझा हक्क नाहीये, असा विचार नुपूरने केलाय. परंतु मल्हारचं आता हेच मिशन आहे की नुपूरला पुन्हा एकदा जगायला शिकवायचं, नुपूरच्या आयुष्यात आनंद आणायचा, नुपूरला मनसोक्त जगू द्यायचं. आणि हळूहळू मल्हार त्याच्या मिशनमध्ये यशस्वी ठरतोय, एवढं मात्र नक्की. नुपूरने हे चॅलेंज घेतलंय, मग नुपूर हे चॅलेंज कसं पूर्ण करणार? मल्हार काय तिला सहजासहजी जिंकू देणार नाही की ठीक आहे नुपूर, तुम्हाला खुश व्हायचं असेल तर मला हा कडुलिंबाचा पाला खाऊ घाला. मल्हार त्यासाठी नकार देईल आणि नुपूर नक्कीच अशी काहीतरी कल्पना करणार, ज्यामुळे मल्हारला हा कडुलिंबाचा पाल्याचा प्रसाद खावाच लागेल. आणि हा एपिसोडसुद्धा खूप भारी असणार आहे. नुपूर काय युक्ती करते आणि मल्हार हा प्रसाद कसा खातो हे पाहायला खूपच मजा येईल. आणि मल्हार आणि नुपूरला कळत नाहीये
की हे दोघे एकमेकांबरोबर जेवढे मोकळेपणाने बोलताय, एकमेकांच्या जेवढं जवळ येत आहे, त्याचा परिणाम पुढे हाच होणार आहे की मल्हार आणि नुपूर एकमेकांच्या प्रेमात पडणार आहे. सध्या तरी मल्हार आणि नुपूरच्या मनात अशी कोणतीच भावना नाहीये, असा कोणताच विचार नाहीये की आपण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडू शकतो. परंतु हळूहळू या दोघांमधील जवळीक एवढी वाढत जाईल की हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील आणि दोघांना सुद्धा हे स्वीकार करणं खूप अवघड जाणार आहे, खूप जड जाणार आहे. एकीकडे मल्हारसाठी हे खूप अवघड राहील, कारण मल्हारला माहिती आहे की नुपूरच्या आयुष्याचं वाटोळ करणारा तोच आहे. त्यानेच वेदांचा ॲक्सिडेंट केलाय, वेदांचा जीव त्याच्यामुळे गेलाय आणि त्याच नुपूरवर माझं प्रेम आहे हे नुपूरला कोणत्या तोंडाने सांगायचं, आशाला कोणत्या तोंडाने सांगायचं की माझं नुपूरवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे, हा प्रश्न मल्हारला पडलेला असेल. आणि जेव्हा नुपूरला हे सत्य कळेल की मी मल्हारच्या प्रेमात पडली आहे, तेव्हा नुपूरला सुद्धा हे ॲक्सेप्ट करणं, हे स्वीकार करणं खूप जड जाईल. कारण वेदांतच माझं आयुष्य आहे आणि वेदांशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही माणसाचा विचार करू शकत नाही. जेव्हा वेदांचा मृत्यू झाला तेव्हा नुपूरने असं ठरवलं होतं की मी आयुष्यात कधीच लग्न करणार नाही, आयुष्यभर वेदांच्या आठवणींमध्येच जगणार. आणि जेव्हा नुपूरला ही जाणीव होईल की ती वेदांतला सोडून एका दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे, मल्हारच्या प्रेमात पडली आहे, तेव्हा नुपूरला हे स्वीकार करणं खूप जड जाईल. नुपूरसाठी तो खूप मोठा धक्का असेल आणि ती हे स्वीकार करणारच नाही, एवढं मात्र नक्की. म्हणजे नुपूर आणि मल्हारसाठी पुढील काही दिवस हे इंटरेस्टिंग असतील. दोघे हसतील, खेळतील, एकमेकांना चॅलेंज देतील, एकमेकांची मदत करतील. पण जेव्हा त्यांना प्रेमाची जाणीव होईल त्यानंतर ते एकमेकांपासून अंतर ठेवतील. आपण एकमेकांशी जेवढं बोलतोय, एकमेकांच्या जेवढं जवळ येतोय, तेवढं आपल्याला एकमेकांबद्दलचं प्रेम वाढत चाललंय हे त्यांच्या लक्षात येईल आणि मग हे दोघेही एकमेकांपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करतील. पण कितीही अंतर ठेवलं तरी प्रेम हे प्रेम असतं आणि ते नक्कीच या दोघांना एकमेकांच्या जवळ आणेल, एवढं मात्र खरं. पण हे सगळं एवढं सुखासुखी होणार नाही, कारण या जगामध्ये तुझ्या सोबतीने या मालिकेच्या जगामध्ये फक्त मल्हार आणि नुपूरच नाहीये, तर तायडीसारखी खलनायिका सुद्धा आहे, जी त्यांचं संपूर्ण आयुष्य बर्बाद करण्यासाठी टपून बसली आहे. नुपूरवर जेवढा तायडीचा राग आहे तेवढाच मल्हारवर सुद्धा आहे आणि या दोघांना संपवायचं असंच तिने ठरवलंय. आणि जेव्हा तायडीच्या लक्षात येईल की मल्हार आणि नुपूर या दोघांमधील जवळीक वाढत चालली आहे, हे दोघे एकमेकांच्या जवळ येत आहे, तेव्हा ती त्यांच्या आयुष्यात एकानंतर एक वादळ आणणार यात शंका नाही. आत्ताच तायडीने खूप मोठा निर्णय घेतला आहे. त्या मीनाने एक मूर्खपणा केला आणि प्रॉपर्टी टॅक्सबद्दल या तायडीला सांगितलं आणि प्रॉपर्टी टॅक्सचं बिलसुद्धा तायडीला पाठवून दिलं. आणि आता नुपूरने तिचा गुढीपाडव्याचा मान हिसकावून घेतला. त्यामुळे नुपूरच्या डोक्यावरचं छप्पर हिसकावून घ्यायचं असं तायडीने ठरवलंय. त्यामुळे तिने आपल्या बापाला ऑर्डर दिली आहे, लवकरात लवकर शोधून काढा नुपूरचं हे जे प्रकरण आहे, हे टॅक्सचं, हे कोणत्या ऑफिसरकडे आहे. मग नुपूरबद्दलची सगळी माहिती तो काढणार, हे प्रकरण कोणत्या ऑफिसरकडे आहे ही माहिती बाहेर काढणार आणि मग आपली तायडी या ऑफिसरला भले मोठे पैसे देणार, त्याला लाच देणार आणि त्याला लवकरात लवकर नुपूरचं घर हिसकावून घ्यायचं, तिच्या घराला सील लावायचं, नुपूर आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला घराबाहेर काढायचं, असा प्लॅन ती काहीतरी बनवणार. आणि नक्कीच असंच होऊ शकतं. नुपूरच्या घराला सील लागेल, नुपूर ही रस्त्यावर येईल. परंतु नुपूर ही रस्त्यावर आल्यावर आपला हिरो मल्हार काही शांत बसणार नाहीये. मल्हार नक्कीच नुपूरला, आशाला, अन्वय, ईशा, मीना या सगळ्यांसाठी काहीतरी सोय करेल, त्यांना राहायला दुसरी एखादी जागा देईल. आणि हेच होऊ शकतं किंवा मल्हार हा ऐन वेळेस तेथे पोहोचेल आणि या प्रॉपर्टी टॅक्सचं संपूर्ण बिल पेड करून टाकेल, सगळे पैसे भरून टाकेल. म्हणजे नुपूरवर तो आणखीन एक मेहरबानी करणार, आणखीन एक उपकार करणार. पण तायडीला हे आवडणार नाही, कारण मी काही केलं, त्या नुपूरला कितीही पाडण्याचा प्रयत्न केला तरी हा मल्हार नेहमी तिला सावरायला येतो. त्यामुळे तायडीला सुद्धा खूप राग येईल आणि तायडीने फक्त नुपूरलाच त्रास द्यायचं नाही ठरवलंय, तर मल्हारला सुद्धा कंपनीच्या मुख्य पदावरून हटवण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई बाहेरील सुमती इव्हेंटच्या ज्या कंपनीच्या ज्या ब्रांचेस आहेत तेथे तिने चक्क आपल्या माणसांना सांगून ठेवलंय,
या ब्रँचेसमध्ये पैशांचे घोटाळे करायचे आणि या सगळ्या ब्रँचेस जेव्हा तोट्यात जातील तेव्हा मल्हार विरुद्ध आवाज उठवायचा. आम्हाला मल्हार सर या कंपनीचे मालक म्हणून नकोय, आम्हाला त्यांच्या गायडन्सखाली या कंपनीत काम करायचं नाहीये. जेव्हा मल्हारला हे समजेल तेव्हा मल्हार खूप दुःखी होईल आणि या कंपनीचं जे मुख्य पद असेल ते तायडीला देऊन टाकेल. असा तायडीचा प्लॅन आहे आणि जवळपास हे होऊच शकतं. हे सगळं होणार, त्या ब्रँचेसमध्ये घोटाळे होणार, मल्हार विरुद्ध आवाज उठणार, मग सगळेजण तायडीला मुख्य पदावर आणण्यासाठी मागणी करणार. परंतु त्यावेळेस नुपूर मल्हारच्या मदतीला धावून येईल आणि नुपूर हा सगळा घोटाळा शोधून काढणार की कंपनी जी लॉसमध्ये गेली आहे ती मल्हारमुळे नाही तर या ब्रँच मॅनेजरमुळे. या ब्रँचच्या मॅनेजरने कंपनीत काय काय घोटाळे केले आहे हे सगळं नुपूर शोधून काढणार आणि मल्हारची यात काहीच चूक नाहीये हे सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवणार. म्हणजे मल्हारला या कंपनीच्या मुख्य पदावर कायम राहता येईल आणि तायडीचे दात घशात जातील. तिचा प्लॅन फ्लॉप होईल. म्हणजे तायडीचा एकही प्लॅन नुपूर सक्सेसफुल होऊन देणार नाहीये. जेव्हा कधी नुपूरवर संकट येईल तेव्हा मल्हार तिच्यासाठी धावून जाणार आणि जेव्हा कधी मल्हारवर संकट येईल तेव्हा नुपूर त्याच्यासाठी धावून जाणार आणि दोघेही एकमेकांच्या सोबतीने या तायडीची चांगली जिरवणार एवढं मात्र नक्की. आणि मग हळूहळू त्यांना आपल्या एकमेकांवरच्या प्रेमाची जाणीवसुद्धा होणार आहे आणि दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतील. त्यांचं लग्नसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतं. अशी काहीतरी परिस्थिती उद्भवेल ज्यामुळे मल्हार आणि नुपूरचं लग्न होईल. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडून एकमेकांना आय लव्ह यू म्हणून थाटामाटात लग्न करणार नाही, पण अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होईल ज्यामुळे नाईलाजाने या दोघांना लग्न करावं लागेल. आणि मग एकदा का लग्न झालं, नुपूर ही मल्हारच्या घरची सून बनून आली. मग हळूहळू तिला सगळी सत्य कळायला लागतील की तायडीचं खरं रूप काय आहे. तायडी जी मल्हारवर माझं खूप प्रेम आहे, एक मोठी बहीण म्हणून मी मल्हारला नेहमी साथ देते असं जे नाटक करते, तिचं ते खरं रूप लवकरच नुपूरला समजेल. आणि मग या मालिकेतला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा खुलासासुद्धा लवकरच होईल की वेदांचा अपघात हा मल्हारने केलेला नाहीये तर वेदांचा अपघात तायडीने केलाय. वेदांचा जो मृत्यू झाला तो तायडीमुळे झालाय हे सत्यसुद्धा लवकरच नुपूरला कळू शकतं. आणि हे सत्य जेव्हा नुपूरला समजणार त्या दिवशी तायडीचा या जगातला शेवटचा दिवस असेल असंच वाटतंय. कारण नुपूर ज्या व्यक्तीने माझ्या वेदांचा जीव घेतलाय त्या व्यक्तीला शोधण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतीये, पोलीस स्टेशनच्या खेपा मारतीये आणि या तायडीने, सागरिकाने चक्क माझ्या वेदांचा जीव घेतला हे तिला समजेल. परंतु आता हे नुपूरला डायरेक्ट कळणार की तिला आधी हे समजणार की वेदांचा अपघात करणारा मल्हार होता. कदाचित तिला हे सत्य आधी कळू शकतं की मल्हारने हे सगळं केलंय आणि मग ती मल्हार विरुद्ध सुद्धा उभी राहील. तोपर्यंत कदाचित नुपूर आणि मल्हारचं लग्न झालेलं असेल. त्यामुळे आज जो माझा नवरा आहे त्याला माफ करायचं की ज्या व्यक्तीशी माझं लग्न होणार होतं त्याच्यासाठी माझ्या नवऱ्याला शिक्षा मिळवून द्यायची, या द्विधा मनस्थितीत नक्कीच नुपूर असू शकते. आणि या दोघांमध्ये एक मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो, दरी निर्माण होऊ शकते. दोघे लग्नानंतर जे एकमेकांच्या जवळ येत असतील त्यांच्यात नक्कीच अंतर तयार होऊ शकतं. पण जेव्हा नुपूरला हे सत्य कळेल की मल्हारवर हा जो अपघाताचा आरोप आहे तो तायडीने लावलाय आणि हा ॲक्सिडेंट खरं तर तायडीने केला होता, परंतु मल्हारला त्रास देण्यासाठी हा सगळा आरोप तिने मल्हारवर लावला आणि मल्हारला दोषी ठरवलं, या सगळ्या गोष्टीचा फायदा घेतला, हे सत्य नक्कीच नुपूरला सुद्धा समजू शकतं. आणि ज्या दिवशी नुपूरला हे समजेल की हे सगळं तायडीचं कट कारस्थान आहे ती लवकरच मल्हारला सुद्धा याबद्दल सांगणार. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मल्हारचा तायडीवर किती विश्वास आहे. तायडी म्हणेल ती पूर्व दिशा असं मल्हारला वाटतं. त्यामुळे नुपूरने त्याला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी मल्हारचा विश्वास बसणार नाही. पण एक ना एक दिवस नुपूरकडे नक्कीच असे पुरावे असतील ज्या पुराव्यांच्या बळावर ती तायडीला खोटं ठरवू शकते, तायडीचं खरं रूप मल्हार समोर आणू शकते. आणि मग तिने मल्हार समोर हे सगळे पुरावे ठेवल्यावर मल्हारकडे विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसेल. मल्हारला सुद्धा हे समजणार की हो, माझी मोठी बहीण तायडी ही खोटारडी आहे, कट कारस्थानी आहे.
तिचं माझ्यावर कोणतंच प्रेम नाही आहे, तर तिचं फक्त या प्रॉपर्टीवर, या कंपनीवर, पैशांवर प्रेम आहे आणि त्यासाठीच तिने हा सगळा अटापिटा केला होता. त्यासाठीच तिने माझं संपूर्ण आयुष्य बर्बाद केलं आहे. त्याचबरोबर संजना प्रकरणाचा छडासुद्धा लागू शकतो की संजना ही मल्हारला स्वतःहून सोडून गेली नाही, तर त्यामागे सुद्धा या तायडीचंच काहीतरी मोठं कटकारस्थान होतं. या तायडीनेच असं काहीतरी केलं ज्यामुळे संजना ही मल्हारला कायमची सोडून गेली आणि मल्हारच्या आयुष्यात त्याला इतका मोठा धक्का बसला. म्हणजे आता लवकरच तायडी, मल्हार आणि नुपूर या तिघांच्या आयुष्यात एकानंतर एक ट्विस्ट येणार आहेत. पण प्रेक्षक तर नुपूर आणि मल्हारची केमिस्ट्री, त्यांचा रोमांस पाहायला उत्सुक आहेत, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.